लोकसभा निवडणुकीमध्ये बोगस नोटांचा वापर होता अशा पद्धतीची माहिती मिळते। मुंबईतील बीकेसी मध्ये आता बोगस नोटांचा कारखाना सापडलाय। कोट्यावधींच्या नोटा छापल्याची शंकाही यावेळी व्यक्त केली जाते। मुंबईत बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। नौशाद शहा आणि अली सय्यद अशी त्यांची नावे आहेत। 100-500 रुपयांच्या बनावट नोटाही जप्त करण्यात आलेल्या आहेत। बीकेसी पोलिसांनी ही मोठी कारवाई करत अटक सुद्धा केलेली आहे। आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर पाहतोय। लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर आता बोगस नोटांचा वापर होतोय की काय अशी शक्यता वर्तवली जाते, कारण मुंबईतील बीकेसी मध्ये आता बोगस नोटांचा कारखाना सापडलाय आणि कोट्यावधींच्या नोटा छापल्याची शंकाही या माध्यमातून व्यक्त केली जाते। मुंबईत बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। नौशाद शहा आणि अली सय्यद अशी त्यांची नावं सुद्धा आहेत। 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटाही त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या आहेत। मुंबईतील बीकेसी पोलिसांनी ही मोठी कारवाई करत या दोघांनाही अटक केली आहे। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही सगळ्यात मोठी कारवाई आपण पाहतोय। अधिकचे अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी सचिन गाड यांच्याकडून। सचिन, आपण पाहतोय लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर बीकेसी पोलिसांनी ही मोठी कारवाई केलेली आहे, काय अधिकचे अपडेट देणार? नक्कीच वांद्रे पोलिसांना अशी बातमी खबर मिळाली होती की वांद्रे बीकेसीच्या भारतनगर परिसरामध्ये बनावट नोटा छापल्या जातात। त्या खबरवरती कारवाई करत पोलिसांनी या ठिकाणी धाड टाकली आणि नौशाद शहा आणि अली सय्यद नावाच्या दोघांनाही ताब्यात अटक करण्यात आली। त्यांच्याकडून 5 पासून ते 500 रुपयापर्यंतच्या बनावट नोटा या जप्त करण्यात आलेल्या आहेत। हे दोघे आपल्या घरातच बनावट नोटा छापत होते अशी माहिती सध्या पोलिसांना मिळाली आहे आणि या दोघांनाही सध्या बनावट नोटा छापणे त्यासोबतच चीटिंग आणि फॉर्जरी केल्याप्रकरणी पोलिसांनी अटक केलेली आहे। सध्या निवडणुकीचे दिवस आहेत आणि या दिवसांमध्ये कुठे या बनावट नोटांचा वापर होतोय का याचा देखील आता पोलिसांकडून तपास केला जाणार आहे। एवढंच नव्हे तर या बनावट नोटा छापण्यामागे हे दोघेच होते का की त्यामागे आणखीन कोणी होते, मोठं सिंडिकेट काम करते का, सगळ्याचा तपास आता पोलीस करतायत। धन्यवाद सचिन, आपण दिलेल्या संपूर्ण अपडेट बद्दल। तर आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी आपण पाहतोय। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर एक मोठी कारवाई सध्या केलेली आहे बीकेसी पोलिसांनी, कारण मुंबईतील बीकेसी मध्ये आता बोगस नोटांचा कारखाना सापडलेला आहे। कोट्यावधींच्या नोटाही छापल्याची शंका यावेळी व्यक्त केली जाते आणि मुंबईत या बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक केलेली आहे। नौशाद शहा आणि अली सय्यद अशी त्यांची नावं आहेत। या दोघांसोबत आणखीन कोणाचा या संपूर्ण प्रकारामध्ये हात आहे का, यांचं रॅकेट नेमकं कसं पसरलेलं आहे या संदर्भात पोलीस अधिक तपास करतायत। तर बनावट नोटा छापणाऱ्या दोघांना अटक केलेली आहे। वांद्रे कुर्ला संकुलातील कारखान्याचा यावेळी पोलिसांनी पर्दाफाश केलाय। नौशाद शहा आणि अली सय्यद नावाच्या दोघांना पोलिसांकडून अटक सुद्धा करण्यात आलेली आहे। 5, 10, 100 आणि 500 रुपयांच्या बनावट नोटा यावेळी जप्त सुद्धा करण्यात आलाय। कोट्यावधींच्या नोटा छापल्याची शंका यावेळी व्यक्त केली जाते। निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बोगस नोटा सध्या बाजारात आहेत अशी शंका व्यक्त केली जाते।